नमस्कार मैत्रिणींनो, मी आज बनवणार आहे शेंगुळे. तर चला तर मग बघूया कसे बनवायचे. तर त्यासाठी मी साहित्य घेतलेले तेल, मोहरी, हळद, लाल मिरची पावडर, मीठ, लसण, जिरे आणि ज्वारीचं पीठ, बेसन पीठ. पण पहिले फोडणी देऊन घेऊया. त्यासाठी मी तेल घेतलेलं आहे 3 ते 4 चमचे. तेल गरम झालेलं आहे. यात आता मोहरी आणि जिरे घालून घ्यायचे आहे. नंतर हळद. नंतर यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. पाणी जास्त टाकावं लागतं म्हणजे शेंगुळे चांगले शिजते. नंतर थोडीशी मी लाल मिरची पावडर टाकलेलं आहे आणि मीठ. नंतर जिरे लसण बारीक करून घ्यायचं आहे. जिरे लसणाला चांगली चव येते म्हणून मी जिरे लसण बारीकच करून घेत असते. नंतर यात सगळं काही लाल मिरची पावडर, मीठ, हळद आणि जिरे लसण यात टाकून घ्यायचं आहे. कोथिंबीर काही नव्हती, कोथिंबीर पण टाकली तरी चालतं. नाही, हे गरम पाणी करून घेतलेलं आहे. गरम पाण्यानं ना शेंगुळे चांगले नरम होतात आणि पिठाला पण चिकनपणा येतो. मी यात गव्हाचं पीठ टाकलेलं नाही आहे. गव्हाचं पीठ टाकल्यामुळे शेंगुळे वातड होतात म्हणून मी गव्हाचं पीठ काही टाकत नाही. ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठच टाकत असते. तर याला सगळे मिक्स करून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि पीठ घट्टच मळायचं आहे. घट्ट पीठ मळल्यामुळे शेंगुळे चांगले बनतात. आपलं पीठ तयार झालेलं आहे. छान असं पीठ झाले. तर याचे छोटे छोटे आता रिंग केल्यासारखं करून घ्यायचं आहे. तर असे बनवायचे. सगळे असेच बनवून घ्यायचे आहे. तर आपण आता याला पाण्याला उकळी आलेली आहे. तर यात शेंगुळे टाकायचे आहे. तर शेंगुळे याच्यात टाकून द्यायचे आहे. पहिले टाकून दिले, पहिल्याला उकळी आल्याच्या नंतरच दुसरे पण शेंगुळे टाकून द्यायचे आहे. नाहीतर एकसारखं टाकत राहिलं सुटसुटीत शेंगुळे होत नाहीत. त्यामुळे उकळी आल्याच्या नंतरच टाकायचं आहे. असे सगळे काही शेंगुळे बनवणं झाले आणि सगळे टाकून दिले आणि नंतर झाकून ठेवायचे. ठेवल्याच्या नंतर 1-2 वाफ येऊ द्यायची. नंतर मी थोडंसं पीठ असं ठेवलेलं आहे. तर त्याला पाण्यामध्ये मिक्स करून आपल्याला शेंगुळ्यामध्ये टाकून द्यायचं आहे. कारण की ते पाणी थोडंसं घट्ट झाल्यानं शेंगुळे छान लागतात आणि पाणी पण घट्ट होतं. मी पाणी टाकून दिलेलं आहे आणि आता चांगले याला शिजू द्यायचं आहे 20 ते 30 मिनटं. आता शेंगुळे छान असे शिजलेले आहे. रोज रोज भाजीपोळी खाऊन कंटाळा येतो. तर कधीतरी असं तुम्ही पण बनवा आणि तुम्हाला कसं वाटलं तर कमेंटमध्ये सांगा. तर आपले शेंगुळे तयार झालेले आहे. तर मस्त असे शेंगुळे तयार झालेले आहे ओठाने चावायसारखे. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.